आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे आणि राज्याचे आणि देशाचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार, आपले प्रांताध्यक्ष, आणि त्यांचा मी विशेष अभिनंदन करू इच्छितो। त्यांनी या पक्षाची आणि शान टिकवून ठेवली। असे नवनिर्वाचित खासदार पण सन्माननीय सुनील तटकरेजी, आपले ज्येष्ठ नेते ज्यांची ऊर्जा अजूनही पूर्वीपेक्षा जास्त आज दिसून आली, असे आपले आदरणीय भुजबळ साहेब, आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, पक्षाचे आपले तरुण तळपगार आपले नेते धनंजय मुंडेजी, सन्माननीय संजय बनसोडेजी, अनिल भाईदासजी, रुपालीताई चाकणकर, आपले ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील साहेब, मुश्ताक अंतोलेजी, समीर भुजबळजी, बाबा सिद्दीकीजी, अनेक मान्यवर आहे, सर्व आमदार मंडळी, सर्व ज्येष्ठ नेते आणि सर्व माझे राष्ट्रवादीचे बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या आणि विशेष करून अजितदादांच्या 25वा वर्धापन दिवसाच्या निमित्त खूप खूप मी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो। आणि आपण भाग्यवान आहोत की 25 वर्ष होऊन गेली आहे ना, तर आपल्याला पुढच्या 25 वर्ष किमान तरी पहिले बघायचे आहे। आणि त्या हिशोबाने आज आपल्याकडे पुढच्या 25 वर्षाच्या नेतृत्व, आपल्याकडे नवीन नेतृत्व नाही पण नवीन पॅकेजिंग मध्ये नेतृत्व आज आपल्याला अजितदादाच्या मार्फत मिळालेलं आहे। हे आपल्या पक्षासाठी खूप खूप सौभाग्याची गोष्ट आहे। याच हॉलपासून सुरुवात झाली। भुजबळ साहेबांनी, अनेक मान्यवरांनी आपल्याला सांगितलं आहे, म्हणून याच्यावर आता मागच्या इतिहासावर काही प्रकाश टाकून अधिक वेळ मी आपला घेऊ इच्छित नाही। आता सगळ्यांच्या समोर जे झालेलं आहे त्याचा आता नजारा आहे, स्पष्ट आहे। खूप सारा विश्लेषण सुद्धा होऊन गेलेलं आहे। आता पुढचे 120 दिवस आपल्या समोर महत्त्वाचे राहिलेले आहे। यावेळी लोकसभेच्या निवडणुकी 1 महिना उशीर झाल्या, नाहीतर साधारण आपल्याला 5व्या महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करावी लागत होती। आता राहिले फक्त 4च महिने। दिवाळी आहे 31 ऑक्टोबरला, आणि दिवाळीच्या आसपास आपल्याला आपली जुनी विधानसभाची मर्यादा सुद्धा नोव्हेंबर महिन्यापर्यंतची असेल, 19 नोव्हेंबर। आणि म्हणून दिवाळीच्या 2-4 दिवस अगोदर किंवा दिवाळीच्या 2-5-10 दिवस नंतर आपल्या निवडणुकीच्या मतदान होऊन गेला असेल। आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना जर हिशोब आपल्याला करता नक्कीच येते, 100-120व्या दिवशी आपल्याला फॉर्म भरण्याची सुद्धा मुदत आपली सुरू झाली असेल किंवा होऊन गेला असेल। हा महत्वाचा 120 दिवसाचा प्रवास, त्यामध्ये पावसाळा आहे, त्यामध्ये आपल्याकडे आता अधिवेशन थोड्या दिवस चालणार आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे गणपती फार मोठा पर्व आहे, त्याच्यानंतर नवरात्र आहे, दिवाळी आहे। हे सगळे म्हणजे पर्व आणि पावसाळा आणि शेतीची सीजन, या सगळ्या घडामोडीमध्ये आपल्याला या इलेक्शनची पण तयारी करायची आहे। मित्रांनो, हेही खरं आहे की आपण 3 पक्ष मिळून महायुतीमध्ये आज आहोत, आणि महायुती म्हणूनच आपण सगळ्यांनी या समोरच्या निवडणुकीमध्ये सामोर जायचं आहे। आणि त्या हिशोबाने परवा दिवशी भुजबळ साहेबांनी एक महत्त्वाची सूचना पण केली होती,
जे खूप वर्तमानपत्रामध्ये टीव्हीमध्ये गाजली की आपल्या पक्षाने कितीतरी जागा लढवावी। परवा दिवशी अजितदादाच्या, तटकरे साहेबांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आमदार साहेबांच्या, सगळ्या आमदार महोदयांच्या बरोबर एक आम्ही बंद कमऱ्यात बैठक घेतली। बंद कमऱ्याचा मतलब हे नव्हता की काही कोणाकडून लपवून ठेवायचा होता, पण खऱ्या अर्थानं सगळ्यांचे मनोगत, सगळ्यांचे विचार, सगळ्यांची जे काही या मागच्या निवडणुकीमध्ये जे अडचणीचा सामना करावा लागला, या सगळ्या गोष्टीच्या सगळ्यांनी दिलखुलास चर्चा करावी आणि काय काय अडचण होती, कशा त्या अडचणीला आपल्याला पार करायचं आहे, या संदर्भात अतिशय महत्त्वाची सूचना सगळ्या आमदार महोदयांनी इथे आमच्याकडे केली होती। आणि खरं आहे की आपण जे काही नेरेटिव्ह सेट झाला, काम खूप केलं आहे, याच्यात काही दुमत नाही। भुजबळ साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक क्षेत्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काम खूप झाले, पण नुसता कामाच्या भरोश्यावरच आपल्याला मतदान होत आहे की नाही, हाही विचार करून आपल्याला या इलेक्शनमध्ये सामोरं जायचं आहे। विकास नक्कीच करावा लागते। प्रत्येक आमदारांना कुठल्याही गावामध्ये पाय ठेवण्या अगोदर मी या गावासाठी काय केलं की नाही केलं हा प्रश्न मला विचारण्यात आला तर मी काय उत्तर द्यावा, हा सर्वात मोठा प्रश्न असतो। फक्त म्हणजे गावामध्येच नाही, एखादा वॉर्डमध्ये जाताना हा विषय येतो, कारण शेवटी लोकांचे जे स्थानिक प्रश्न आहे ते विकास कामाच्या माध्यमातून आपल्याला पार करायचेच आहे आणि त्यामध्ये दादांनी बऱ्याचपैकी लक्ष घातलेलं आहे। आम्ही कधीही असं ऐकलं नाही कोणत्याही आमदारांकडून। पहिल्यांदा दादांनी एक नवीन प्रथा सुरू केली। दर मंगळवारी मुंबईमध्ये सगळे आमदार असतात, सगळे मंत्री महोदय असतात, त्यांच्या बरोबर दर मंगळवारी मीटिंग करून त्यांच्या प्रश्न काय आहे, त्यांचे विकास कामाचा काय म्हणजे आढावा आहे, कोणते काम तातडीनं करून घ्यायचे आहे, हे सगळं आपल्या नेत्यांच्याकडून सातत्यानं पाठपुरावा केला जात आहे आणि प्रत्येक आमदारांना काही ना काही समाधान झाल्याशिवाय राहिला नाही आहे, एवढी मला पण आता खात्री वाटते। पण तरी देखील दादा या पुढच्या 3-4 महिन्यामध्ये जितकं झपाट्याने, कारण हे आचारसंहिता कधी लागते 3 महिना, एक महिना 1.5 महिना अगोदर, आता हे सगळे काम आपला आता तुम्ही अर्थसंकल्प मांडणार, त्याच्यानंतर सगळ्यांचे टेंडर वगैरे वगैरे प्रोसेस हे सगळं आहेत। पण प्रश्न असा आहे की कामाच्या पलीकडे जाऊन सुद्धा जसा भुजबळ साहेबांनी सूचना केली, हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपण लोकांना जे काही दिशाभूल करण्यात आला, लोकांच्या जे काही सामाजिक जे दुरावा करण्यात आला, त्यामध्ये कुठे अयशस्वी राहिलो, त्यामुळे ही परिस्थिती मागच्या लोकसभेची आपल्याला बघायला मिळाली। आता अमीन दिलीपराव आताच बोलत होतो, लोकांना म्हणजे हे प्रचार करणं फार सोपा होता की देशाच्या संविधानच बदलण्यात येईल। या पहिल्यांदा असं झालं की आपल्या आदिवासी समाजाला पण गैरसमज झाली। कधी कधी आपल्याला वाटायचं की दलित समाजामध्ये गैरसमज आहे, पण आदिवासी समाजामध्येही गैरसमज निर्माण झाली आणि बऱ्याच ठिकाणी तुमच्याचकडे मी जेव्हा गेलो होतो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये होते, तिथेच तुमच्याच मंचारमध्ये एक आदिवासी बांधव आपला पक्षाचा जुडलेला उभा होऊन मला विचारत होता की साहेब काहीतरी याच्याबद्दल खुलासा केला पाहिजे। म्हणजे आदिवासी समाजामध्ये नेहमीच्या आपल्याला आदिवासी समाजाला एवढा काही खुलासा करायची गरज कधी पडली नाही, पण दिलीपराव आताच मला सांगत होते की आपण यशस्वी ठरलो की या देशाची राष्ट्रपती महोदया आदिवासी समाजाची आहे। कुठलाही असं आरक्षण रद्द करायचं असेल तर शेवटची सही त्यांचीही लागणार आहे, ही कोणी आपल्याकडून कोणी देशाच्या लोकांना सांगू शकले नाही। आज 100 पेक्षा जास्त जागा लोकसभेमध्ये एससी आणि एसटीची राखीव आहे। काय ते 100 लोक एससी एसटीचे असा संविधान बदलण्यामध्ये कोणाला मदत करणार आहे का, कोणाला करू देणार आहे का, दंगा झाल्याशिवाय राहणार आहे का,
हे कोणी आपल्याकडून किंवा भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो किंवा देशाच्या अन्य जे महायुतीचे एनडीएचे घटक होते ते या सांगण्यामध्ये यशस्वी ठरले नाही. आणि त्याचा परिणाम आणि आपण सगळ्यांनी इथे सगळ्या 48 मतदारसंघातले विविध मतदारसंघातले आपले लोक इथे बसलेले आहे आणि एक युनिव्हर्सल होता. असाही नव्हता की एक मतदारसंघामध्ये काय वेगळा आणि दुसऱ्यामध्ये तिसरा. एक सारखा धागा पकडून या गोष्टी आपल्या देशामध्ये सुद्धा चालले. पंतप्रधान नागपूरला जेव्हा आले पहिल्या चरणीच्या 19 एप्रिलच्या मतदानासाठी पहिल्या चरणाच्या प्रचाराला आले, 9 किंवा 10 एप्रिल होती, त्यावेळी सुद्धा मी आणि नितीन गडकरी त्यांच्या शेजारी बसलो होतो. तेव्हा आम्ही सूचना केली की साहेब खूप मोठा अपप्रचार या संविधान बदलण्याच्या बद्दल चाललेला आहे. तुम्ही नागपूरला आलेले आहात, ही दीक्षाभूमी आहे, इथून बाबासाहेबांनी खूप सारा संदेश दिलेला होता. तुम्ही इथे किमान तरी या गोष्टीचा खुलासा करण्याचा प्रयत्न करा. त्यांनी केला, पण असं नाही की नाही केला. 5-7 मिनिटं बोलले, पण माहित नाही यावेळेस म्हणजे आजपर्यंत भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए 2014 आणि 19 मध्ये सोशल मीडिया आणि अनेक माध्यमातून खूप सारा म्हणजे प्रचार करण्यामध्ये आमच्या त्या काळात आपण विरोधात होतो, ते यशस्वी झाले होते. पण यावेळेस कुठेतरी आपण कमी पडलो, हे पण मान्य करावं लागणार आहे. आणि हे सोशल मीडियाचा मेसेज आहेच. कुठे तुम्ही जावा, अरे आत्ताच ही क्लिप चालली, आता हीच क्लिप चालली, लोकांच्या म्हणजे दिशाभूल होत आहे. त्याच्यात आपण कुठे जातो, काही भाषणात आपल्याला प्रचारामध्ये खुलासाही करावा लागते. बिनकारणाचा खुलासा आहे, पण नाईलाज आपल्याला ते पण करावं लागत आहे. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल सरकारने सगळी सार्थक भूमिका घेतल्यानंतरही हे आपण आजही आपण म्हणजे त्याचा अजून नाराजीचा म्हणजे सामना करत आहोत, हे पण शोकांतिक आहे. त्यामध्येही सगळ्या म्हणजे जे काही सगळ्यांची भूमिका होती, पण फक्त टार्गेट आपली सरकार झाली. यामध्येही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समोर जाऊन खुलासा करावा लागणार आहे. मित्रांनो, अल्पसंख्याक समाज हे सदैव आपल्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण सांगू शकतो की आपल्या बाजूने हमखास उभा राहिलेला हा समाज आहे. आणि अल्पसंख्याक समाजाला फार काही ते मागत नाही. त्यांना फक्त विश्वास पाहिजे, त्यांना हमी पाहिजे कि सुख और दुख में ये हमारे साथ खड़े रहने वाले ये हमारे सच्चे साथी है. हा जो विश्वास तुम्ही एकदा निर्माण केला तो अल्पसंख्याक समाज फार काही मागत नाही. पण तरी देखील दादा, आज आपण घेतलेली भूमिका, आपण हे पण अजून अग्रेसर म्हणजे होऊन आणि अग्रेसिव्हली होऊन आपण हे भूमिका हे आपण कुठलाही म्हणजे त्याची किंतु परंतु न करता हे मांडण्याची आपल्याला गरज आहे. आणि मला खात्री आहे की ज्या परवाच्या मीटिंगमध्ये आपण सगळ्यांनी बसून काही गोष्टीवर चर्चा केली, त्याची अंमलबजावणी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. या महापुरुषांचा आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण त्यांच्या शाहू फुले आंबेडकर आपण करत असतो. पण खऱ्या अर्थानं लोकांना त्याचा विश्वास बसला पाहिजे. यशवंतरावजी चव्हाणांची जे या महाराष्ट्राच्या जे त्यांनी संदेश दिला होता, ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण काम करत आलेलो आहोत, आज आपल्याला ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची फार गरज राहणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, जुन्या काही गोष्टी तर झाले. आता या 120 दिवसाच्या अल्पशा अवधीमध्ये खूप सारा काम आपल्या समोर हे आपल्याला दिसत आहे. आणि दुसऱ्या गोष्टी जे काही किंतु परंतु काही लोकांच्या मनामध्ये असू शकते, आता जर सुनील तटकरेंनी अतिशय चांगल्या रीतीने तुम्हाला म्हणजे सूचना केल्या आहे की काय आपल्याला म्हणजे अपेक्षित आहे. आज 53 आमदार आपले जुने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे निवडून आले होते. 2 आपले सहकारी मित्र आमदार आपले संजय मामा होते, देवेंद्र भुयार होते, असे 55 आपण झालो. आज आपल्याकडे बाबा आले, त्यांचा मतदारसंघ आहे,
खोडके आहे, असे अनेक आपण जर विचार केले तो 60च्या आकड्याच्या आसपास तो आजही आपण आहोत। आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता तटकरे साहेब, आता आपल्याला बाकीचे 25-30 जे काही आपल्याला मतदारसंघ शोधायचे आहे त्याच्यावर आपण अधिकचे म्हणजे हे आपण त्याच्यावर किंवा 40चा तुम्ही अभ्यास करा आणि कोणते मतदारसंघ आपण म्हणजे अतिशय सहजपणे आपण लोकांना सांगून आपण मिळवू शकतो त्याच्यावरच आपल्याला फोकस करून काम करायचं आहे। आणि बाकीचे जे आपले आहेत सहकारी त्यामध्ये जिथे काही रिक्त जागा आहे त्यामध्ये आत्तापासून तुम्ही जे 8-10 रिक्त जागा आहे त्या आपल्याला आपले उमेदवार आतापासून तयार करून जर कामाला आपण लागलो, मला असा वाटते आपणही मी अनेक निवडणुका जिंकलोय आहे, हरलोय आहे, मला माहित आहे की लोकांचा राग एका वेळीच काढतात लोक। यावेळी एक दुर्दैवी दादा हेही झाला विश्लेषणाचा भाग म्हणून की जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका कुठल्याही निवडणुका झाल्याच नाही म्हणून लोकांच्या जे काही राग होता, जे काही काढायचा होता ते या लोकसभेमध्ये सगळ्यांनी काढून टाकला। या महाराष्ट्राचा एक अधिक हिस्सा आहे, असं नाही की एकच कारण आहे, पण तेही लोकांचा राग होता, सगळा राग एकाच वेळी लोकांनी काढून टाकला। आणि ते जर येणाऱ्या काळामध्ये जर आपण त्या राग आता लोकांना म्हणजे आपण काही थोडाफार काय विनम्र होऊन थोडा माफी मागू शकतो कुठे आपला चुकला असेल, त्याच्यात काही जनता जनार्दनची काही आपल्याकडून चूक झाली असेल माफी मागायला काय हरकत नाही। पण मला असं वाटते की आज 120 दिवसाचा हा पर्व प्रत्येकाने जर मनामध्ये घेऊन जर जोमाने कामाला आपण लागलो तर जे काही आपला जे मागच्या या लोकसभेमध्ये नुकसान नक्कीच जे काही झालेलं आहे ते आपण भरून काढू शकतो। आणि येणारी निवडणूक आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेची त्यामध्ये परत राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्या या महायुतीची सरकार, जसा देशामध्ये आज एनडीए जरा मार जरूर बसला असेल पण परत आज महायुतीची किंवा एनडीएची सरकार देशामध्ये स्थापन झाली त्याचप्रमाणे आपण या महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीची सरकार आणि त्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वात महत्वाचा घटक म्हणून त्यामध्ये आपण आणू शकतो, हे विश्वास आपण सगळ्यांच्या मनामध्ये असायला पाहिजे। आपण कुठे म्हणजे घाबरून काय चालणार नाही, काय मागचं झालं ते काय आपण भरून काढू शकतो असा म्हणजे ते करू शकतो हे विश्वास आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असायला पाहिजे। काही चूक झालेली नाही आहे, काय खोटं काम झालं नाही आहे, फक्त अपप्रचार आणि तेच अपप्रचार। म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळं कामाला लागावं आणि निश्चित आज दादाच्या नेतृत्वामध्ये आज आपल्या सगळ्यांना विश्वास तर आहेतच पण एक आपल्याला हेही विश्वास आहे हा नेता खऱ्या अर्थानं लोकांची जे काही भावना आहे, लोकांच्या ज्या काही दुखणं आहे, ज्या या महाराष्ट्रामध्ये त्यांना जी काही समज आहे तो नक्कीच आपल्या सगळ्यांच्या येणाऱ्या यशासाठी उपयोगी ठरेल एवढाच मी आजच्या दिवशी विश्वास व्यक्त करतो। तुम्हा सगळ्या लोकांना 25वा वर्धापन दिवसाची शुभेच्छा देतो आणि पक्षाची येणाऱ्या काळामध्ये यशस्वी वाटचाल दादाच्या नेतृत्वामध्ये होत जाओ ही शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय राष्ट्रवादी।